सध्या डायबिटीस मध्ये डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढत चाललेत, या मागचं कारण काय? खरं असं की आपण जेव्हा डायबिटीसमुळे डोळ्यांचा प्रॉब्लेम होतो असं म्हणतो ते आपण स्वतःलाच फसवतोय का असं वाटतं. कारण मी बरेच जे काही केस बघितलेले आहेत, आता काही जणांची शुगर 500च्या वर सुद्धा असते पण त्यांना काही डोळ्यांचे प्रॉब्लेम होत नाहीत आणि बऱ्याच जणांची शुगर एकदम कंट्रोल असते आणि तरी सुद्धा त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम झालेले असतात. जर का आयुर्वेदाचा कन्सेप्ट याच्यामध्ये बघितला तर तो थोडासा वेगळ्या प्रकारे सांगितला जातो. म्हणजे आयुर्वेदामध्ये काय म्हणले की डोळा हा पित्तापासून बनलेला आहे, त्यामुळे जर का पित्ताचा आणि वरचा भाग आहे तो कफाशी संबंधित आहे, त्यामुळे पित्ताचा आणि कफाचा जर का इम्बॅलन्स झाला म्हणजे शरीरामध्ये जर का हीट वाढली, बरोबर ना, शरीर काय करतं की मानेच्या खाली ती हीट मेंटेन करायचा प्रयत्न करतं, पण ते जर का नाही झालं आणि वर गेली तर मग तुमच्या पडद्याला सूज यायला लागते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. कधी कधी तिथे हीट वाढल्यामुळे तिथे म्हणजे आपण म्हणतो की कोलेस्ट्रॉल जमा होतं, आयुर्वेदामध्ये त्याला कफ असं म्हणलेलं आहे. कोलेस्ट्रॉलची निर्मिती तिथे होते, त्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात आणि त्या फुटायची पाळी निर्माण होते, त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी असं म्हणतो. आणि मग अशा वेळेला जर का आम्ही म्हणजे त्याचं पित्त कमी केलं, त्याला विरेचन दिलं, बरोबर की नाही, किंवा त्याला वमन दिलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, रेटिनोपॅथी रिव्हर्स होते, त्याच्या डोळ्यांच्या पडद्यांची सूज कमी होते. त्याला जर का इंजेक्शन सजेस्ट केलेलं असेल तर ते इंजेक्शन घेण्याची गरज राहत नाही. पण ते जर का आपण म्हणलं की तो डायबिटीसचा शुगरमुळे होतो, तर शुगर कमी केल्यानंतर रेटिनोपॅथी काही कमी झालेली दिसत नाहीये. तर त्यामुळे जर का आयुर्वेदाचे कन्सेप्ट जर का आपण बघितले आणि त्यानुसार जर का शरीराचं पित्त आणि कफाचा बॅलन्स केला तर नक्कीच आपल्याला रेटिनोपॅथी रिव्हर्स करता येते आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन सुद्धा टाळता येतात.